आंतरराष्ट्रीय डेटिंगच्या जगात अनेकदा फक्त एक गुलाबी चित्र दाखवलं जातं, पण त्यात काही धोकेही असतात. आज आपण अशाच एका वादग्रस्त मार्गदर्शिकेचं विश्लेषण करणार आहोत, टेबल्स ऑफ स्टोन. ही मार्गदर्शिका फसवणूक टाळण्यासाठी काही अत्यंत कठोर नियम सांगते. या स्रोताचा संपूर्ण सार खरं तर याच एका वाक्यात दडलेला आहे. हा जो सावध आणि थोडासा निराशावादी सूर आहे, तो आपल्याला संपूर्ण मार्गदर्शिकेत ऐकू येतो आणि याच पायावर पुढचे सगळे सल्ले आधारलेले आहेत. तर ही टेबल्स ऑफ स्टोन मार्गदर्शिका खास करून पाश्चात्य पुरुषांसाठी लिहिली आहे, जे पूर्वीच्या सोव्हिएत युनियन देशांमधल्या महिलांना डेट करत आहेत. लेखकाच्या मते याचा सरळ उद्देश आहे पुरुषांना संभाव्य आर्थिक फसवणुकीपासून वाचवणं. आता बघा, या मार्गदर्शिकेचा सल्ला एका खूपच कठोर गृहीतकावर आधारित आहे. लेखक या समाजांचे एक अतिशय नकारात्मक चित्र रंगवतो, जिथे फसवणूक ही जणू काही सामान्य गोष्ट आहे, आणि म्हणूनच त्याचा सल्ला इतका टोकाचा आणि सावधानगिरीचा आहे. या संपूर्ण विश्लेषणात एक शब्द वारंवार येणार आहे, प्रोफेशनल डेटर. लेखकाच्या मते ही अशी व्यक्ती आहे जी नात्याचा वापर फक्त आणि फक्त आर्थिक फायद्यासाठी करते, आणि त्यासाठी चक्क प्रेमाचं नाटक करते. चला आता आपण या मार्गदर्शिकेतल्या काही ठळक नियमांकडे वळूया. पहिला नियम म्हणजे नियम क्रमांक 7. असं सांगतो की नात्याच्या सुरुवातीला खूप जास्त सावध राहायला हवं आणि समोरच्या व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवायचा नाही. हा नियम लेखकाच्या विचारसरणीचा अगदी केंद्रबिंदू आहे. इथे लेखक एक खूप सोपा पण महत्त्वाचा मुद्दा मांडतोय. तो म्हणतो की शब्दांपेक्षा कृतीवर जास्त लक्ष द्या, कारण त्याच्या मते कुणाचेही खरे हेतू हे त्यांच्या बोलण्यातून नाही तर वागण्यातून दिसतात. कृती कधी खोटं बोलू शकत नाही. मग हा नियम प्रत्यक्षात वापरायचा कसा? तर मार्गदर्शिका काही ठोस सल्ले देते, जसं की तिच्या बोलण्यात आणि वागण्यात काही फरक दिसतोय का हे तपासा. म्हणजे समजा ती प्रेम व्यक्त करतेय पण वेळच देत नसेल, तर ही एक धोक्याची घंटा समजा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मनात जर शंकेची पाल चुकली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हा जो संशयाचा दृष्टिकोन आहे ना, तो पुढच्या नियमात आणखी स्पष्ट होतो. हा नियम नात्यातल्या पॉवर डायनॅमिक्सबद्दल आहे. नियम क्रमांक 8 असं सांगतो की खूप जास्त चांगलं वागणं किंवा सतत जुळवून घेणं ही एक मोठी चूक ठरू शकते. हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे. ही मार्गदर्शिका दावा करते की गरजेपेक्षा जास्त जुळवून घेतलं तर त्यात आपलंच नुकसान होऊ शकतं. चला पाहूया लेखकाच्या मते हे नेमकं कसं घडतं. हे वाक्य बघा, लेखकाची आक्रमक भूमिका एकदम स्पष्ट होते. त्याचा युक्तिवाद असा आहे की नात्यामध्ये पुरुषांनी कंट्रोलिंग भूमिकेतच असायला हवं. त्याचा दावा आहे की जे पुरुष प्रत्येक गोष्टीला होकार देतात ते प्रोफेशनल डेटर्ससाठी एक सोपं लक्ष बनतात. लेखकाच्या मते ही एक सरळ घसरगुंडी आहे. म्हणजे जितकं जास्त जुळवून घ्याल तितकी तुमची शक्ती कमी होत जाईल आणि शेवटी तिच्या नजरेत तुमची किंमतच राहणार नाही. परिणामी नातं संपू शकतं. म्हणूनच स्वतःच्या मूल्यांना जास्त महत्त्व देणं गरजेचं आहे. आणि आता आपण येतोय या मार्गदर्शिकेतल्या सगळ्यात वादग्रस्त नियमाकडे. नियम क्रमांक 9, जो लग्नाच्या प्रस्तावाला थेट शारीरिक जवळीकतेशी जोडतो. लेखक एका विशिष्ट परिस्थितीसाठी स्नो व्हाईट हा शब्द वापरतो. म्हणजे अशी स्त्री जी वागण्या बोलण्यातून खूप आकर्षक वाटते पण लग्नासाठी स्वतःला जपून ठेवत असल्याचं सांगते. लेखकाच्या मते हे फक्त एक नाटक असू शकतं. इथे लेखक अजिबात शब्दांची फिरवाफिरवी करत नाहीये. तो सरळ सांगतोय की जोपर्यंत शारीरिक संबंध प्रस्थापित होत नाहीत तोपर्यंत लग्नाचा विचारही करू नका. त्याच्या मते समोरच्या व्यक्तीचे खरे हेतू तपासण्याची ही एक प्रकारची टेस्टच आहे. लेखक काही रेड फ्लॅग्स सुद्धा देतो. म्हणजे जर एखादी स्त्री शारीरिक संबंधांसाठी लग्नाची अट घालतेय किंवा महागड्या भेटवस्तूंची अपेक्षा करतेय, तर लेखकाच्या मते हा स्पष्टपणे पैशांचा खेळ आहे. यात कोणतीही भावनिक गुंतवणूक नाही. तर या तिन्ही नियमांमधून आपल्याला या मार्गदर्शिकेमागची मूळ विचारसरणी एकदम स्पष्ट होते. चला या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात त्याकडे एक नजर टाकूया. या संपूर्ण मार्गदर्शिकेचा पायाच मुळी संशय आहे. प्रत्येक शब्दावर, प्रत्येक कृतीवर शंका घ्यायला सांगितलं जातंय. नात्यावर नियंत्रण ठेवण्यावर भर दिला जातोय आणि प्रेमाला व्यवहारात्मक चाचण्यांमधून तपासण्याची शिफारस केली जातीये. आणि हे सगळं आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातं. अशा प्रकारच्या सल्ल्याला इतकी मागणी का आहे? कदाचित हे आजच्या काळात आंतरराष्ट्रीय डेटिंग करताना लोकांना जी असुरक्षितता आणि चिंता वाटते त्याचं प्रतिबिंब आहे. विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का?